वा वा, काय माहोल बनलाय नाही का? नाही खरंच मस्तच, म्हणजे क्या बात आहे काका. थँक्यू सो मच शशांक, थँक्यू. नाही खरंच हे सगळं खूप छान झालंय. अरे असं काय म्हणतोस, अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. वी आर सो प्राऊड ऑफ यू. अभिमन्यू, मला तुझा खूप अभिमान वाटतो. नाही म्हणजे आम्हाला दोघांनाही तुझा खूप अभिमान वाटतो. अरे तुझे आई वडील गेले तेव्हा वाटलं होतं की संपलं सगळं, पण तू तर हिरा आहेस, हिरा. एवढं मोठं विश्व उभं केलंस आणि ते सांभाळतोयस, आणि आज तर एवढा मोठा अवॉर्ड पण मिळवलास. आज हा दिवस बघायला दादा वहिनी असायला हवे होते. अभिमन्यू, आपली माणसं आपल्या जवळ नसली ना तरी आपल्या मनातलं नक्की पोचतं त्यांच्याजवळ. आणि तू असं समज ना की तुझे आई बाबा तुझ्या भोवतीच आहेत आणि त्यांच्यापर्यंत तुझ्या मनातलं सगळं पोचलंय. आणि अभिमन्यू, काय काकी? आमच्याकडून आणि आमच्या होणाऱ्या बाळाकडून तुझं खूप खूप अभिनंदन. हाऊ स्वीट. हे नाही नाही, हे असं लेचं बेचं अभिनंदन नाही करत आपण. खर्च केलाय केलाय, खर्च दिसला पाहिजे. गुलाब घेऊन येतात लोक. एक हे घेते, हे धर. एक नंबर काम केलंयस बघ तू, एक नंबर. थँक्यू. असं नाही, असं नाही, असं नाही. मिठी झाली पाहिजे, मिठी. ये प्राऊड ऑफ यू. थँक्यू. 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 भैरवी आत्या कुठे आहे? ती चार चौघात येते कुठे, बसली असेल आत धूप आरती ओवाळत. एनिवे, तुम्ही हे एवढं सगळं केलं, खरंच मनापासून थँक्यू. अभिमन्यू, तू काहीही म्हणालास ना तरी आम्ही पाहिले तू किती कष्ट घेतले असते. आणि तू फक्त अभिमन्यू नाही आहेस, तू आमचा सगळ्यांचा अभिमान आहेस. वा आजी, वा खरंय. चला पाडीला सुरुवात करूया. काका रे. ये ये ये. तू एवढी श्रीमंती कधी पाहिली नसशीलच ना. किर्लोस्करांच्या घरचं सेलिब्रेशन हे असं ग्रँड असतं. देव ना मागातली आहे. पुन्हा एकदा 3 cheers फॉर अभिमन्यू किर्लोस्कर. हिप हिप हुर्रे! हिप हिप. दारू? मोहन दारू कशी पितोय? मोहनला तर दारूच्या वासाने सुद्धा उलटी व्हायची. अभिमन्यू, सगळ्यांसमोर आज खरं सांगतो, म्हणजे तू असल्यामुळे ना मला मुलगा नसल्याची कमतरता कधी जाणवलीच नाही. आम्हा दोघांनाही. हा म्हणजे आम्हाला दोघांनाही. अरे तू पुतण्या असलास तरी आम्हा दोघांकरता मुलासारखाच आहेस.
अरे मुलाचा ग्लास रिकामा झालाय ते पण बघ ना. दे. बास बास. नाही नाही इकडे दे. अरे चिडी चुप. आज मी तुझं काही ऐकणार नाही. आजचा दिवस तुझा आहे लक्षात ठेव. आणि हे तू तुझ्या हिमतीवर उभं केलेलं आहेस. तू म्हणताना लाख म्हणशील रे, या सगळ्यामध्ये तुला आमची मदत झाली, यांची मदत झाली. हे सगळं तुझ्या एकट्याच्या मेहनतीचं फळ आहे, कळलं का? इथं ना फक्त तूच एकटा मेहनत करतोस. बाकीच्यांना फुकटचा मलिदा खाण्यामध्ये इंटरेस्ट आहे. बाकी अरेंजमेंट खूप छान झाली आहे सगळी. पण तुम्ही मला सांगितलं असतं तर मी 5 स्टार मध्ये केलं असतं अरेंज. उगाच घरातल्यांना त्रास झाला नसता. अरे त्रास कसला त्यात? आणि ऑफकोर्स तू बाहेर कुठे पार्टी अरेंज केली असतीस तर फॅन्टॅस्टिक ऑर्गनाईज केली असतीस, नो डाऊट अबाउट दॅट. पण कसं आहे ना, बाहेर पार्टी केली की काही जणांना भान राहत नाही ना. आणि अरे कसं आहे, बाहेर पार्टी न करण्याचं अजून एक कारण म्हणजे खरं तर आत्ता ह्या वेळी तो विषय काढायला नको, पण आपण जेव्हा फॅमिली पिकनिक प्लॅन केली होती तेव्हा ऍक्सिडेंट मध्ये तुझे आई बाबा गेले. तू सुद्धा मरता मरता वाचलास. आई बाबा गेले म्हणजे हा खरंच माझा मोहन नाहीये का? त्यामुळे ना बाहेर कुठेतरी नकोच रे बाबा, आपलं घरच काय ते बरं. खायला काय केलंय आजी? वास इंटरेस्टिंग येतोय यातून. हा झाला आजचा सर्वात महत्वाचा प्रश्न. बरं झालं तूच विचारलास. मी केव्हापासून वाट बघतोय की खायला कधी मिळणार आहे, काय मिळणार आहे. शशांक, ताबडतोब जेवायला बस. स्वयंपाक तयार आहे. वृंदानी छान स्वयंपाक केलाय. बसा, लगेच ती वाढायला घेईल. वा इतकं छान स्वयंपाक केला ना, बोट चाटत राहाल नुसती. बघाच तुम्ही. वा वा, नेकी और पूछ पूछ. अरे चला मग बसूया बसूया.